ओम श्री साईराम. ओम श्री साई लोक रक्षा परायणाय नमः. सर्व लोकांचे रक्षण करण्यात जे व्यग्र आहेत अशा श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवंतानी गीतेमध्ये मी जन्म कशासाठी घेतो हे सांगताना म्हटले आहे, परित्राणाय साधूनाम, म्हणजे सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी जन्म घेतो. भगवान श्री सत्यसाई बाबा हे सांप्रतचे अवतार आहेत आणि ते सदैव सज्जनांच्या रक्षणात गुंतलेले असतात. अशाच एका सज्जन परमभक्ताचे रक्षण स्वामींनी कसे केले याची ही कहाणी. कुप्पम येथील श्री राधाकृष्ण हे स्वामींचे एक परमभक्त. त्यांना वाताचा त्रास होता व तो बळावल्यावर असह्य पोटदुखी व उलट्या सुरू होत. एकदा असाच त्रास त्यांना होऊ लागला. असह्य वेदना व उलट्या यामुळे त्यांना इतका अशक्तपणा आला की दोघांनी धरल्याशिवाय त्यांना एक पाऊलभर चालणेही अशक्य झाले. म्हणून डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन देऊन झोपवून ठेवले. त्यांना गाढ झोप लागलेली पाहून घरातील सर्वजण झोपी गेले. मध्येच कुणाला तरी जाग आल्यावर पाहिले तर राधाकृष्ण पलंगावर नसल्याचे लक्षात आले. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. कोणाच्याही आधाराशिवाय एक पाऊलही उचलू न शकणारे राधाकृष्ण गेले तरी कुठे? जेव्हा ते घरात नाहीत हे पाहून सर्वजण त्यांना मोठ्याने हाका मारू लागले. त्याबरोबर घराजवळील विहिरीतून आवाज आला, मी इथे आहे. सर्वजण विहिरीकडे धावले. विहीर खूप खोल होती व त्याची भिंतही 5 फूट उंच होती. त्यामुळे ते आत पडले तरी कसे असा प्रश्न सर्वांना पडला. आत डोकावून पाहताच ते दोन्ही हात वर करून कोणाच्या तरी आधारावर उभे असल्याचे दिसले. म्हणून त्यांच्या मुलाने जवळच असलेला 20 फूट लांबीचा एक बांबू आधारासाठी त्यांच्याकडे फेकला. विहीर एवढी खोल होती की तो बांबू आतमध्ये पडला. इतक्यात गस्तीवर असणारा एक पोलीस अधिकारी तेथे आला. त्याने तो प्रसंग पाहून घरातून एक खुर्ची आणली व दोरखंडाला बांधून विहिरीत सोडली. परंतु तीही त्यांच्यापर्यंत पोहोचेना. तेव्हा विहिरीच्या पायऱ्यांवरून आत उतरलेल्या त्यांच्या मुलाने हाताने त्यांना वर घेण्याचा प्रयत्न केला, पण तोही प्रयत्न निष्फळ ठरला आणि अचानक कुणीतरी खालून ढकलल्याप्रमाणे राधाकृष्ण वर फेकले गेले. ते अलगदपणे खुर्चीतच पडले. सर्वांनी त्यांना दोरखंडाच्या सहाय्याने वर ओढले. वर घेतल्यावर सर्वांनी त्यांना नेमके काय घडले ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, वेदना असह्य झाल्यामुळे जीव देण्यासाठी मी विहिरीकडे निघालो. पुढचे मला आठवत नाही, पण थंड पाणी लागताच मी जागा झालो व मी कोणाच्या तरी आधारावर उभ्या असल्याचे मला जाणवले. पोलीस अधिकाऱ्याला या संदर्भात विचारताच तो म्हणाला, माझी इथे ड्युटी नव्हतीच. 2 रस्ते सोडून पलीकडे मी गस्त घालत असताना एक वृद्ध तेथे आला व म्हणाला, ताबडतोब जा, राधाकृष्ण यांना तुझ्या मदतीची गरज आहे. म्हणूनच मी इथे आलो. एवढ्या उंचावरून पडूनही राधाकृष्णांना काहीही झाले नाही, परंतु त्यांच्या खिशातील विभूतीची डबी मात्र पार चेपून गेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण टॅक्सी करून स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. पुट्टपर्दीला पोहोचताच प्रशांती निलयमच्या व्हरांड्यात उभे राहणारे स्वामी हसतच म्हणाले, अजून माझे खांदे दुखत आहेत. काल रात्रभर मी तुम्हाला वाहत होतो. सर्वांनी स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. ओम श्री सत्यसाई नाथार्पण.